तर तिकडे समृद्धी हायवे विरोधात नाशिकमध्ये सुद्धा शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। सिन्नरच्या शिवडे गावातील शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। समृद्धी हायवे प्रकल्पाच्या मोजणीसाठी अधिकारी गावात पोहोचतात शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। जबरदस्तीने भूसंपादन केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शिवडे गावात तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। समृद्धी हायवेला विरोध करणाऱ्या या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोठूर यांनी। मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गाला नाशिकमधून प्रचंड विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज काही गावातील गावकऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे। या चर्चेनंतर देखील अद्याप कुठलंही तोडगा निघालेला नाहीये। गेल्या 2-3 दिवसांपासून प्रचंड हिंसक आंदोलन असं सिन्नर तालुका असेल, इगतपुरी असेल, इथे गावकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय नेमक्या अडचणी आहेत साहेब? आमच्या गावातून जो हा महामार्ग जातोय, आमचं संपूर्ण बागायती क्षेत्र आहे, त्याच्यामुळे आमच्या सर्वांवरही उपासमारीची वेळ येणार आहे। तर आम्हाला जर असंच राहिलं आणि त्यांनी बळजबरीने जर मोजणी प्रक्रिया चालू ठेवली तर आम्ही 100% यातील कमीत कमी 50 ते 60 शेतकरी आत्मदहन करून घेणार आहेत। सिन्नर तालुक्यामधनं 26 गावं आणि इगतपुरी तालुक्यांमधनं 22 गावं अशी ह्या महामार्गामध्ये बाधित होणार आहे। व इगतपुरी आणि सिन्नर तालुका हा पूर्वीपासून पाणथळ आणि बागायती असा भाग आहे व यामध्ये द्राक्ष ऊस असे मोठे मोठे प्रकारे पिकं घेतले जातात। व अशा बागायती क्षेत्रातून हा महामार्ग, प्रस्तावित महामार्ग मुख्यमंत्री साहेबांनी हा तिथे त्यातून लादू केलेला आहे। परंतु या सर्व प्रस्तावित महामार्गाला या आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आम्ही विरोध दर्शवला आहे। पूर्ण एरिया हा बागायती, बारमाही बागायती आहे, त्याच्यामध्ये आजही उभे पीक आहे। तर जर त्यांनी उद्या मोजणीला जर प्रयत्न केला शासनाने तर आमचं आजही पिकांचं नुकसान होते आणि हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या जमिनी देणार नाही। नाशिक प्रशासन हे दडपशाहीत करत असल्याचा आरोप या सगळ्या गावकऱ्यांनी केला आहे। किरण गोठूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।